जयाची द्वारी सोन्याचं पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचं पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले, करेल ते काय नभे महाराज, बरी पाही बीज शुद्ध अंगी. जयाने घातली मुक्तीची गवांधी, मिळविली मांदी वैष्णवांची, करेल ते काय नभे महाराज, बरी पाही बीज शुद्ध अंगी. तुका म्हणे तेथे सुखा काय उणे, तुका म्हणे तेथे सुखा काय उणे, राहे समाधाने चित्ताचिया, करेल ते काय नभे महाराज, बरी पाही बीज शुद्ध अंगी. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले, करील ते काय नभे महाराज, परी पाही बीज शुद्ध अंगी. पांडुरंगा माझी वाणी मानेल संतासी, रंजू चित्तासी अपुया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. ऐसे देई प्रेम काही कळा, आत्मरूप गणेश स्मरण, होय सकळ विद्यांचे विकर्ण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे. ते नमस्कार मी आता मस्तक माझा पायावरी, राहो निरंतरे संतांच्या विठ्ठल सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले, करील ते काय नभे महाराज, परी पाही बीज शुद्ध अंगी. श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील 4 चरणाचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. आणि या अभंगाच्या द्वारा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय विश्वमाऊली ज्ञानोबरायांचं वर्णन करतात. विठ्ठल बोलण्यापूर्वी काहीसा पर्यावरण अगत्याचं आहे. खरं म्हणजे सर्व कार्यकारी मंडळाने आणि या सप्ताहाच्या नेतृत्वाने मला अशी विनंती केली
आदेश दिला की म्हणून की हे काही आपल्याला सांगायचं गरज नाही, परिहार देण्याची गरज नाहीये, परंतु माझं असं मत आहे की वर्षभर ही सर्व मंडळी धावतायत, नावं सगळ्यांना पाठ आहेत, परंतु 0 मिनिटात जरी आपली 2020चा कार्यक्रम असला म्हणजे ते अर्ध्या पाऊण तासामध्ये उरकायचं असलं तरी देखील त्या वर्षभर धावणाऱ्या मंडळींचा शेकडो मीटिंग झाल्या, हे सगळं दिसतंय, आपल्याला आनंद लुटता येतो. हे आपण ऐकत काय झालं ते संजय म्हणे ज्ञानोबा म्हणतात आम्ही पाहतो ब्रह्मरसाचे पारणे संजय केले अर्जुनाला की वा अशी सगळी मंडळी आहेत, तुम्ही सर्व मदत करा, मला कीर्तन येत नाही. हा तर तसं ते आपल्याला हे ऐकतं मिळालेलं ताट आहे, पण ते ताट निर्माण करण्यासाठी वर्षभराची जवळजवळ 1.25 वर्षाची खटपट आहे महाराज. आणि म्हणून ज्यांच्या हे नेतृत्वाने ते आदरणीय परमेश्वराध्य धनाजी महाराज आणि दोन्ही जिल्ह्यांचे अध्यक्ष असतील आपले संतोषजी केने असतील, त्यानंतर आपले अजयजी पाटील असतील, अनेक मंडळी आहेत महाराज. आपले भाग्यवंत महाराज आहेत, त्यांनी बऱ्याच मीटिंग अटेंड केलं, मला काही एकही जमली नाही बरं का महाराज. मी एकाही मीटिंगला मी आयता ताटावर बसलो इथं, आणि त्याच्यामुळं अनेक कार्यकर्ते आहेत, आमचे बालकृष्ण महाराज असतील, आमचे कृष्ण महाराज असतील, त्यांनाच पहिला फोन केला मी की महाराजांची कथा आहे, तर म्हटलं तिथं राहण्याची व्यवस्था आहे का. 1 वर्षापूर्वी विचारलं मी, मला माहित होतं वारीचा काळ आहे आणि मी पायी जाणारा वारकरी आहे, त्र्यंबकची वारी मी पायी करतो, परंतु तरी देखील आमची निवृत्ती न तिथं कथेला आहे, तर मग ती कथा आपण श्रवण केली पाहिजे. आणि म्हणून अनेक नाव आहेत, मोहनजी शेठ असतील, वैले दादा असतील, अनेक इथं कडोदादा आहेत, अनेक आता दिसणार नाही मला इथून, पण अनेक सहकारी त्यांच्या मागे मला शेकडो कार्यकर्ते, प्रत्येक विभागातले प्रतिष्ठित लोक या कार्यक्रमात आहेत. आणि महाराज घरची 4 लोक व्यवस्थित नसतात. ऐका, पतीचं पत्नीशी पटत नाही असा हा काळ आहे, पत्नीचं पतीशी पटत नाही, पतीचं पत्नीशी पटत नाही, भावाभावांची बांधावरून भांडणं आहेत, परंतु हे सर्वजण, मी नाव का घेतोय, हे सर्वजण एकत्रित आहेत, शेकडो लोक एकत्रित आहेत. याचाच अर्थ असा आहे भावाभावाचं पटत नाही त्या काळात जर शेकडो जणांचं एकत्रित पटतंय, याचाच अर्थ या सप्ताहाला परमेश्वराचा आशीर्वाद आहे, परमेश्वराची कृपा आहे. त्याशिवाय नाही मला हे कार्यक्रम झाल्यावर एकत्र राहतील, मी सांगता येणार, कार्यक्रमाच्या पूर्वी एकत्र असतील, पण जर आता एकत्र एवढी जण आहेत, घरातल्यांचं पटत नाही आणि एवढी जण एकत्र आहेत आणि हे सगळं कार्य हा उत्सव साजरा करतात, याचा अर्थ परमेश्वराची कृपा मानावीच लागेल. नसेल मानत तर तो त्याचा प्रश्न आहे, पण आहेच. परमेश्वराची कृपा का नसणार. आदरणीय प्रकाश महाराज जवंजाळ, आदरणीय पंडितात्या कराडकर आणि आदरणीय चंद्रशेखरजी महाराज देगलूरकर यांच्यासारखं नेतृत्व, यांच्यासारखं संत संघ ज्याला म्हणतो, ती संगती 8 दिवस आपल्याला इथं प्राप्त आहे. मग देव कसा तिकडे राहील. आमचे पितृचरण सांगत असतात की घरी वैष्णव वारकरी संत आले पाहिजे, मग एक दिवस तो पुण्यात, त्याला पण वाटेल आपण कसं काय घरी राहायचं, एवढे संत तिथे जातात, तर तसं एवढे संत मंडळी इथं आहेत, तर मग तो कसा राहील. म्हणून नक्कीच कृपा आशीर्वाद परमात्म्याचा आहे आणि अत्यंत देखणा असा कार्यक्रम आहे. विशेष म्हणजे मृदंगाचे घोडी घेऊन आहेत आमचे प्रातस्मरणीय माधवराव भले. हे कीर्तनाला 2 तास उशीर झाला तरी चालेल, 4 तास उशीर झाला तरी चालेल, पण घोडी मागवतातच. घोडी जर नसली तर कीर्तन करत, कारण की संप्रदाय कळला पाहिजे ना. धोतरवर सर्व टाळकरी उभे आहेत, आता हल्ली पॅन्टवरही उभे राहतात. भावी काळात ते काय म्हणतात, हा वा बरमोडा त्याच्यावर राहील महाराज, मग त्यांना वाटेल बरमोडावरच कीर्तन होतं. हे खरं वास्तविक संप्रदायाचं स्वरूप कळावं म्हणून या कार्याचं नियोजन आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संप्रदायाची ताकद याच्याने दिसत असते. संप्रदायाची ताकद दिसते. सगळ्या संप्रदायांचे कार्यक्रम या सेंट्रल पार्कला झालेले आहेत, परंतु हा पहिला कार्यक्रम आपल्या वारकरी संप्रदायाचा आहे. आणि मी सांगतो पहिला नाही, सुरुवात आहे. पुढच्या वर्षी होईल, त्याच्या पुढच्या वर्षी होईल, त्याच्या पुढच्या वर्षी होईल, होतच राहील.
सांगितलेलं आहे, पुन्हा मदत करा बघा. कामयेश क्रोधयेश रजगुण समभवा. अर्जुनाचा प्रश्न आहे, देवा ऐसे कैसे? ज्ञानियांची मती म्हणून भ्रम से. ज्ञानी लोक दृष्ट आचरण का करतात, पाप आचरण का करतात? तर त्यांनी सांगितलं ते करत नाही. माणसाला राग येत नसतो, त्यांनी पूर्वी आणलेला राग प्रारब्धाच्या रूपाने समोर येतो, मग तो कधीतरी व्यक्तीच्या रूपाने असेल, कोणत्यातरी घटनेच्या रूपाने असेल. तसा आज आपण निर्माण केलेले हे संचित पुढे प्रारब्ध होईल आणि तेच फळ द्यायला आहे. म्हणून अनेक वर्ष कदाचित नेतृत्व बदलेल, कार्यकर्ते बदलतील, परंतु हा कार्य चालू राहील. अंधार असतो, टॉवर रेंज नसते. आणि जे हनुमान महाराज रामाने हनुमान ही नावाच राम आहे, पण ते हनुमंत आहे. कधी उठतात काय माहित नाही, रात्रभर इथंच असतात आणि दिवसभर इथंच असतात. असं अनेक कार्यकर्ते आहेत. मला सर्वांना परमात्म्याचा आशीर्वाद आहे. आणि मग तुम्ही म्हणाले एवढी सगळी नावं घेतली, एवढी सगळी प्रस्तावना केली, याचा काय संबंध? तर माझ्याशी रोजच्याच कीर्तनात 10 मिनिटं मी प्रस्तावना घेतो. कसली? नामाची महाराज. कारण की नामचिंतन हे कलियुगामध्ये का जगद्गुरूंनी सांगितलं महाराज. हरेर नामेव केवलम, हरेर नामेव केवलम. केवळ आणि केवळ परमात्म्याचं नामचिंतन हेच परमार्थाचं फळ आहे. कोणी विचारलं या संपूर्ण राष्ट्रीय महाधिवेशन अखंड हरिनाम सत्ता श्रीमद भागवताचं फळ काय? त्याला डोळं मिटून सांगा, याचं फळ आहे नाम. विठ्ठल सांगत असतात, जो कीर्तनकार कीर्तनात 5 मिनिटं 10 मिनिटं नामचिंतन सांगत नाही, नामचिंतनासाठी कोणाला प्रवृत्त करत नाही, तो कीर्तनकारच नाही. आणि मग मी ऐकलं नाही, बाबांनी कीर्तनाला होते. मग आमचे पितृचरण 35 वर्ष कीर्तन करतात आणि ते सांगतात की मला कीर्तन येत नाही. तसं मला कीर्तनकार म्हणून घ्यायचं नाही, पण तरी देखील माधवांचं म्हणणं आहे 10 मिनिटं सांगितलं पाहिजे कीर्तनकाराने. आपण कीर्तनकार नाहीच आहे, तरी पण मी 5 मिनिटं 10 मिनिटं वेगवेगळ्या अनुषंगाने संतांच्या प्रमाणाने नामचिंतनाची प्रस्तावना करतो. म्हणून आज ही प्रस्तावना फक्त सरळ प्रमाणाने करतो. या सगळ्या सप्ताहाचं प्रवचनाचं सार काय महाराज? नाम. कीर्तनकाराच्या कीर्तनाचं सार नाम. भागवत कथाकार असेल, रामायणाचार्य असेल, त्याच्या रामायणाचं भागवत कथेचं सार काय? नामच. सर्व 4 वेदांचं सार नाम, 18 पुराणांचं सार नाम, 6 शास्त्रांचं सार, ब्राह्मण सविपाठ 6 जाण, 6 शास्त्री कारण, 18 पुराण, 80 गाती, सर्व साधनांचे सार. भवसिंधू उदरीपार नाम साधनाचे सार. भवसिंधू उदरीपार सेना महाराज. विठ्ठल विठ्ठल. कंठी राहोना अंगी भरून या प्रेम ऐसी द्यावे काही दान आलोपती शरण. मला नामचिंतन मिळवलं की बाकी काही मिळवायचं नाही. जे मुक्त आहेत त्यांना पण नामच हवंय. महाराजांनी काय सांगितलं? चिंतने तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत् प्रबोधनम. मुक्त झालेला काही कर्तव्य नसतं, तरी देखील तो नामाचा एक गावे आम्ही विठोबाचे नाम. ते आम्ही एका विठोबाचे नाम आणि दुसरे प्रमाणे एक धरीला चित्ती. आणि आता मी काय करू? नामचिंतनच करू. विठ्ठल विठ्ठल. आता शब्द आहे ना, तो सदैव जीवन मुक्तीचा उद्देश आहे. सदैव जीवन. आता आम्ही काय करू? आम्हाला काय मिळवायचं नाही. कर्तव्य विद्यते किंचित धन्यम धन्यम प्राप्तव्यम सर्वमध्ये संपूर्ण. सगळा श्लोक उलटा सुलटा झालाय आता स्फुरल्यामुळं. परंतु इच्छेचे पावलो तू काय म्हणे? धन्य झालो. आता निश्चिंतीने पावलो विसावा. म्हणजे आता मी पोहोचलोय, तरी देखील ते नामाला स्वीकारतात. याचा अर्थ नाम हेच सार आहे. तेच नाम. आपले गायनाचार्य 2 मिनिट धुवून घेतली. मी 3 भजनं घेतो नामची कीर्तनात, कारण की मला माहिती आहे व्याख्यानाचा जगावर परिणाम होणार नाही, पण नामचिंतनाचा परिणाम, ते नामाचं सामर्थ्य ते करणार. म्हणजे करणार. व्याख्यानाचा परिणाम तसा आपला अधिकार नाही. त्याच्यामुळे व्याख्यानाने
ते नामचिंतनच सर्वाचं सार आहे. म्हणून ज्या ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या त्या वेळेस पायाने टाळी आणि हाताने बोलायचंय. कसं काय हाताने टाळी आणि मुखाने देवाचं नामचिंतन. हे नामचिंतनच सार आहे. फेटा बांधणं उपरण बांधणं आमचे पितृचरण सांगतात ते उपाधी आहे. अगदी 25-30 मिनिटांमध्ये आपण सेवा आवरण्याचा प्रयत्न करू. आता लक्ष द्या. जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेमध्ये हा अभंग जो आलेला आहे तो धरणेगिरी प्रकरणात आलेला आहे आणि त्यातला शेवटचा अभंग म्हणजे 11वा अभंग आहे. तसे अभंग बरेच आहेत, काही परिहाराचे आहेत, परंतु हा अभंग 11वा अभंग. नको काय पडो ग्रंथाची भरी शीघ्र व्रत करी याची एक देवाची साडे आळवावे देवा ओस देवा देह भावा पाडोनिया. इथून जी सुरुवात होते ती अगदी जयाची द्वारे. आणि दुसरं एक
असा नियम सांगितला जातो. तसे आपल्याकडे सकाळच्या सत्रात कीर्तन होत नाही, परंतु क्षेत्रामध्ये दोन्ही सत्रामध्ये कीर्तन होतात. मग सकाळच्या सत्राचा नियम असा सांगितला जातो, म्हणजे जे आपले पूर्वज आहेत पूर्वसुरींनी असा नियम केलाय की काकड्यामधला अभंग घ्यावा, काकड्याचा अभंग घ्यावा, भोपाळी घ्यावे, वासुदेव घ्यावे, आंधळे पांगले घ्यावे किंवा बिरहणी घ्याव्या, विहारिणी घ्याव्या किंवा बिराणी घ्याव्या. तिचे 3 प्रकार आहे. एक विरहणी, एक विहरिणी जी विहार करते आणि एक विरहणी जिला विरह झालाय. असे 3 प्रकार आहेत. त्यातला एखादा अभंग घ्यावा. मग हा काकड्यामधला पूजेच्या ओळीमधला सारखी मालिका काकड्यातली पण ते पूजेची ओळ आणि त्याच्यामधला पहिला अभंग कोणता आहे? जयाची द्वारे दुसरा आहे, त्याच्या अगोदर एक आहे ज्ञानियांचा गुरु राजा. हाही परिहाराचा आहे. 11 अभंगात नाही पण परिहाराचा अभंग आहे. आणि हा दुसरा अभंग आहे तो आज दुसराही दिवस. आणि आमच्या महाराजांनी काल सोनं सांगितलं, मग आपल्याला पण सोन्याचंच काहीतरी चिंतन करायला पाहिजे. पण मी कसला चांदी सांगू? काही ठिकाणी 9 अभंग आहेत, काही ठिकाणी 15. आपले कराडकरांची मालिका शामू नामदेव बाप्पांची, त्याच्यामध्ये 15 अभंग आहेत. अवघ्या उपचारा, एक मनाची दातार, इथं शेवट होतो 15वा अभंग. आणि तुका म्हणे सिद्धी, बस इथं आपली मालिका संपते. आईबाई बाबांची म्हणा, जोगमारांची म्हणा किंवा आपल्या सगळ्या प्रभागामध्ये. परंतु ही मालिका घेतात म्हणजे घेतात, याच्याशिवाय काकडा पूर्ण एकात काही अभंग टाळला जातो. पण पूजेची ओळ घ्यावीच लागते महाराज. का देवाची पूजा उठवलं का लगेच तसंच कपडे नाही घालत ना देवा, त्याची पूजा केली पाहिजे. आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे की हा अभंग पूजेचा कसा, हा अभंग ज्ञानोबारायांचं वर्णन, पहिला अभंग ज्ञानोबारायांचं वर्णन, दुसरा अभंग ज्ञानोबारायांचंच वर्णन. पूजा कोणाची करायची आहे? पांडुरंगाची करायची आहे. पुढं पूजेच्या ओळीतले अभंग पूजेचे सगळे अभंग आहेत. परंतु पहिली सुरुवात ज्ञानोबारायांची का, तर महाराज संतांच्या पूजेशिवाय देवाची पूजा पूर्ण होत नाही. संत पूजावे, देव सारावे, पुन्हा उलट झालाय ना, देव सारावे परते, संत पूजावे आरते. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, त्यांची सेवा केल्याशिवाय महाराज पांडुरंग परमात्म्याचं भजनच काय? ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, स्वीकारत नसेल हाच पूर्वश्रेयांचा हेतू दिसतोय. असं काही लिखित नाही, परंतु जर 2-2 अभंग पूजेच्या ओळीमध्ये टाकले आपल्या पूर्वश्रेयांनी तर याचा अर्थ ज्ञानोबारायांची पूजा झाल्याशिवाय आणि त्यांचंच भजन करतात. म्हटलं बडव्यांची ती कथा सांगितली जाते, आता मला सांगायचं नाही, परंतु त्यांनी दाढ उघडल्या विठ्ठल परमात्मा, पांडुरंग परमात्मा काय भजन करत होते? ज्ञानोबा तुकाराम हेच भजन. आणि तिथून वारीमध्ये हे भजन चालू झालंय. आणि म्हणून तो अभंग घेतलाय. दुसरा भाव असा की
दुसऱ्या दिवसाला संत अभंग व्हावा, तर याच्यामध्ये संतांचं पुण्यवंत भाव्या पेटंट अभंग आहे सकाळच्या चिंतनामध्ये. म्हणून आणि असं अनुषंगाने अभंगाला पुढे घेतलेलं आहे. अगदी आता 25 मिनिटं राहिलीत आपल्याकडं. त्या 25 मिनिटांमध्ये आपण चिंतन ओळखणार आहोत. एक धरणेकरी ज्ञानोबारांनी तुकोबारांकडे पाठवला. कोण होता तो? कोणी देशपांडे नावाची व्यक्ती होती. बीड जिल्ह्यामध्ये देशपांडे नावाची एक व्यक्ती वय वर्ष 60च्या पुढे होऊन गेले होते. किती म्हणजे 60 ओलांडल्यानंतर. आणि त्या देशपांडे नावाच्या सद्ग्रहस्थाची अशी अंतःकरणात इच्छा होती की मी श्रीमंत व्हावं आणि विद्वान व्हावं. काय इच्छा होती? मी शेठ व्हावं, लोकांनी मला शेठ म्हणावं आणि लोकांनी मला महाराज म्हणावं, अशी कोणाची इच्छा होती? त्या देशपांडे नावाच्या व्यक्तीची इच्छा होती. आणि मग तो सरळ पांडुरंग परमात्म्याकडे गेला. पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या दारामध्ये उपोषण सुरू केलं. माझा अशा लोकांचा देवालाच नाही सगळ्या जगाला त्रास होतो. आता जे काय मिळवायचंय, धन मिळवायचंय, विद्वत्ता मिळवायची, तर हा देह देवाने दिलाय. देवे दिला देह, पण ते दिले बुद्धी दिली. बुद्धी दिली आहे, तुम्हाला चातुर्य दिलंय, पूर्ण शरीर दिलेलं आहे. आणि त्याच्या जोरावर तुम्ही विद्वान बनावं, श्रीमंत बनावं, जे व्हायचं देवाची होईल मानती ते होती तरी का चित्ते न धरावे. देव होत आहे तर महाराज या शरीराने. मग श्रीमंत बनण्याकरता देवाकडे साकडं घालण्याची आवश्यकता, ती श्रीमंती प्रारब्धावर आहे. मग त्याच्याकरता देवाकडच्या पुढे उपोषण महाराज देवाला त्रास झाला. पण आता काही साधना केली होती. आयुष्यभरात अनेक पोथ्या वाचल्या, कारण ते जन्माने ब्राह्मण देशपांडे आणि व्रतवैकल्य केली होती. परंतु नंतर असं आठवलं की याच्यात काय मजा नाही, आता श्रीमंत झालं पाहिजे. आणि म्हणून उपोषण सुरू केलं. पांडुरंग परमात्म्याने स्वप्नामध्ये दर्शन दिलं. दर्शन म्हणजे दृष्टांत सांगितलं, विश्वास दिला त्याला. तू इथं काय करू नको, इथं तुझी डाळ शिजणार, तू सरळ थेट कुठं जा, आळंदीला जा, त्या ठिकाणी ज्ञानोबा आहे, ती तुझी इच्छा पूर्ण करते. असं म्हटल्यावर त्यांनी म्हटलं काय इथं कामच जर होणार नाही तर थांबून काय फायदा. आता सांगितलं आळंदीला जमलं तर जमलं, झालं तर झालं. खरं म्हणजे बीडलाच जायची इच्छा होती तिथून त्याची, परंतु आला तो. मजल करत 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 आळंदीला आला. ज्ञानोबारांच्या दरबारामध्ये धरणं धरलं, उपोषण केलं. काही दिवसानंतर तिथं ज्ञानोबारांनी त्याला फिटाळून लावलं महाराज. ते म्हणे इथे डाळ शिजणार. त्याला स्वप्नामध्ये दृष्टांत दिला, अरे तुझी इच्छा घेऊन आलेला आहेस. तर म्हणजे संतांकडे मोक्षाची, भजनाची, नामाची इच्छा घेऊन जावं. परंतु हा सांसारिक लौकिक इच्छा, विद्वत्ता ही पण लौकिकच सांगितले तुकोबारायांनी. आणि श्रीमंती तर आहेच, ते व्यावहारिकच आहे. आणि त्या व्यावहारिक इच्छा तू माझ्याकडे घेऊन आलास, त्या काय पूर्ण होणार नाही माझ्याने. तू एक काम कर, कुठं जा, देहूला जा. देहूला तुकोबारा आहे, ते तुझी इच्छा पूर्ण करते. आता खरं तर याची इथून सरळ बीडला जाण्याची इच्छा आता झालीच होती. पूर्ण अंतःकरणाचा निर्धार केला होता, कारण की तो पंढरपुरातच वैतागला होता उपोषण करून. आणि मग मला असं आहे, पूर्ण रस उसाचा सारखा असतो नाही, तो सारख्यात ऊस टाकला की पुढे चिपाट निघतं. मग तो लगेच फेकून देतो ना, पुन्हा घेतो, पुन्हा चरख्यात टाकतो, पुन्हा घेतो. तसं याने 60 वर्ष अख्खा रस संसाराला काढला होता. आणि त्याच्यानंतर जेव्हा मिळवायचं तेव्हा मिळवलं नाही. आता चिपाट झालं होतं, उपोषण करून थकला. मग आता काय धन मिळवतो, आता काय कर, रामराम म्हण, भजन कर, देवासाठी तू जीवन समर्पित कर. पण तसं केलं नाही. तरी पण त्यांनी ठीक आहे बाबा, ज्ञानोबा सांगतायत, आपला दृष्टांत झालाय, मग जाऊया देऊला. त्याला असं वाटत होतं तुकोबारांविषयी श्रद्धा नव्हती. म्हणजे जी इच्छा ज्ञानोबा पूर्ण करत नाही, जी इच्छा पांडुरंग परमात्मा पूर्ण करत नाही. 2 पायाचा, 2 हाताचा मानवी देहधारी आणि तुकोबा अशी कोणाची इच्छा भावना होती त्या धरणे करायची. तुकोबा काय पूर्ण करणार. आणि म्हणून इच्छा नव्हती, पण चला जमलं तर जमलं म्हणून तो पुन्हा देऊला आला. आणि देऊला आल्यानंतर तुकोबारांची गाठभेट घेतली. त्यांनी पाहुणचार केला. आणि पाहुणचार केल्यानंतर विचारलं काय काम आहे. त्यांनी सांगितलं की ज्ञानोबारांनी पाठवलं. ज्ञानोबारांनी
पाठवलंय असं तुकोबारायांना जेव्हा कळालं, महाराज तुकोबारायांचं अंतःकरण भरून आले. तिथंच त्या जमिनीवर माथा टेकवला आणि ज्ञानोबारायांनी, आणि माझ्याकडे कामगिरी, माझं भाग्य आहे. ज्ञानोबा जर काम सांगत असतील, संत एखादं काम सांगत असतील तर ते मला स्वीकारलं पाहिजे. का तर त्याच्यामध्ये आपलं हित असतं. तुकोबारायांचं हित करायचं नव्हतं, परंतु तुकोबारायांना ज्ञानोबारायांशी काय होती, श्रद्धा होती. आणि म्हणून त्यांनी सांगितलं काय काम आहे, म्हणे असं असं आहे. जेव्हा काम ऐकलं तेव्हा कपाळाच्या आट्यात चढल्या महाराज. कारण की माझ्या देहाची नाही मदत आहे. कुठे करू पोळ अनेकांचे, माझ्या देहाचे मला पडले नाही, तुझे कुठे करू, आणि ते पण संसारिक. नका वधू, कोणी वधू मधोपाशी, कोणी संसाराचे विषयी. माझ्याजवळ बोलण्याची नाही, देवाशी बॅनर लावले तुकोबारांनी. माझ्याजवळ देवाविषयीच बोलावं, प्रपंचाविषयी बोलू नाही, असे बॅनर घेऊन फिरणारे तुकोबारा. आणि त्या तुकोबारांकडे हा संसार सांगायला आला होता. पण आता काय सांगायला आलाय ते महत्वाचं नाही, कोणी पाठवलाय हे महत्वाचं आहे. मला पाठवणारे ज्ञानोबा होते. म्हणजे ठीक आहे, त्याला सांगितलं रेड्या, ज्याने रेडा वेदित केला. दगडा आता काय तुझं राहिलंय, नको काही पडू ग्रंथाची भरी, शीघ्र व्रत करी ह्याची एक देवाची चाडी आळवावे देवा. हे त्यातला अभंग आहे, त्याला सांगितला. आता काय करायचं, सुखे खावे अन्न त्याचे करावे चिंतन. आता जे दोन घास मिळतील ते खा आणि त्याचं चिंतन कर. हे तुझं नाव नाही, मला श्रीमंत विद्वान करायचे असं त्यांनी सांगितल्यानंतर महाराज 11 अभंग लिहिले. 11 अभंग एका कागदावर लिहिले आणि एक नारळ. आता तो नारळ सामान्य नव्हता महाराज. गुजरातची एक सावकार अहमदाबादचे, त्यांनी ज्ञानोबारायांना नमस केला होता. कोणी, ते सावकाराने, गुजरात अहमदाबादच्या सावकारांनी. त्याला मुलगा नव्हता, ज्ञानोबारायांना नमस केला आणि त्याला मुलगा झाला. आता तो हिऱ्याचा व्यापारी होता. कसला, दगडाचा नाही महाराज, गारवडीने रस्त्यावर असतात ते, हिऱ्याचा महाराज, करोडपती माणूस. त्यांनी 1 लाख रुपयाच्या मोहरात ज्ञानोबारायांच्या चरणी, जसं नवस बोलला ती पूर्तता केली पाहिजे, अर्पण करण्यासाठी तो निघाला. आता पूर्वी काय बँका नव्हत्या, एटीएम नव्हते ज्ञानोबारायांच्या काळात. मग कसे न्यायचे, 1 लाख रुपयाच्या मोहर आहे, एवढा लोक गठ्ठा आहे, तो न्यायचा कसा. त्यांनी महाराज, तो हुशार व्यापारी सामान्य नसतात, हुशार. त्यांनी एक बऱ्याच गंगेतून आलेला नारळ घेतला. गंगेतून वाहणारे नारळ असतात ना, ते फोडले तर आतमध्ये काहीच नसतं. तुम्हाला कोरला, त्याला छिद्र पाडलं, आतून पूर्ण घाण काढली आणि 1 लाख रुपयाच्या मोहरा त्या नारळामध्ये भरल्या आणि तो वरून चिपकून दिलं कवटी. आणि तो कुठं आला, चाकणपर्यंत आला. चाकणला आल्यानंतर ज्ञानोबारांनी दृष्टांत दिला की म्हणे हे नारळ माझ्याकडे घेऊन येऊ नकोस. मग जगद्गुरु तुकोबारांकडे जा. महाराज हा धरणेकडे तिकडे गेला, निघाला तिथून आणि आयता कोण, तो यायच्या, माफ करा, तो यायच्या अगोदर हा नारळ देऊन गेला आणि हा धरणेकडे आला. धरणेकडे आल्यानंतर तुकोबारांनी ते नारळ, तो नारळ मध्ये काय होतं आणि याला व्हायचं काय होतं, श्रीमंत व्हायचं होतं, शेठ व्हायचं होतं. तो नारळला आणि त्याला लाख रुपये, महाराज त्या काळातले लाख रुपये आता मोजता येणार नाही. अब्ज करोडचा हिशोबच लावू नका, लाख रुपये. आता 50-50 वर्षापूर्वी 2 रुपये 4 रुपये रेल्वेवाल्यांना पगार होता. तुम्ही विचार करा, त्यावेळेचे लाख रुपये त्या नारळात, त्या लाख रुपयाच्या मोहरा होत्या. तो नारळ आणि ते 11 अभंग याने पाहिले. हे तर मराठीत दिसतंय आणि याला संस्कृतचं विद्वान व्हायचं होतं, पंडित व्हायचं. हा ब्राह्मण देशपांडे आणि त्याला विद्वत्ता मिळवायची होती, परंतु ते संस्कृत मध्ये पुराण सांगायचं होतं. त्याला पुराण सांगायचं मग सगळं संस्कृत मध्ये. मग ते कसं तरी तोंड केलं, 11 अभंग ती पण मराठी. तिथं मला आपडला तुकोबारे सांगतात, महाबळ त्याग करुणी
अभंग ते अभंग मला सामान्य नव्हते. अभंग तुकोबारायांचे होते. तुकोबारायांनी स्वतः लिहिलेले होते. पण दुसरा अभंग लिहायला स्वतः लिहिले लगेच तो आला होता ना, लिहून दिले मला. बाकी गाथा तुकोबारायांची कोणी लिहिली? संताजी महाराजांनी लिहिली. आणि हे 11 अभंग स्वतः तुकोबारायांनी आता लिहिले मला. अख्ख्या गाथेत हे 11 अभंग स्वतः लिहिले. बाकी संताजी महाराजांनी लिहिली. परंतु ते स्वतः लिहिलेले अभंग, तुकोबारायांच्या हस्तलिखित अभंग तिथंच आपटले मला. आणि निघून गेला तो. अजून आला, अजून नाही. अपेक्षा आहे अजून यावा, पण अजून काही येत नाही. असू द्या. मग आता कसं काय मला ज्ञानोबारायांचं ते काम झालं. ज्ञानोबारायांनी जो धरणेकरी पाठवला ते विशिष्ट कामानिमित्त पाठवला. का तर ज्ञानोबारायांनी तुकोबारायांना मार्केटमध्ये आणलं, बाजारात आणलं. का कारण की बरेच लोक अन्याय करत होते तुकोबारायांवर. आणि ज्ञानोबारायांनी मार्केटमध्ये आणल्यावर मग अन्याय थोडासा, तुकोबारायांना ते अन्यायाचं काही नव्हतं. परंतु ज्ञानोबारायांनी तो धरणेकरी पाठवला. आणि मग काय झालं, एक कोंडाजी नावाचा ब्राह्मण, तोही ब्राह्मण पण शाळेतच गेलेला नाही, अगदी अशिक्षित, ज्याला काय म्हणतात ते सप्तपदी मंगळ अष्टक ती सुद्धा म्हणता येत नव्हती. आता बरेच लोक माहीत घेतात. ते आदरणीय गाथामूर्ती रामभाऊ सांगत असतात हे वाक्य. आता ऐका, ब्राह्मणाच्या मुखातूनच मंगलाष्टका झाल्या पाहिजे. पण आता बरेच जण घेतात, तर मग ते कितके अशुद्ध म्हणतात की ते मंडपातून उठून जावं असे बाबा सांगतात. रामभाऊ बाबा मंडपातून उठून जावं, तशी त्याची अवस्था होती. म्हणजे अगदी अशुद्ध मंगलाष्टका येत नव्हत्या. असा तो कोंडाजी, त्याला म्हणलं तुकोबार म्हणजे काय त्याची तुकोबारांवर श्रद्धा मारत. लगेच चरणांवर सत्य ठेवलं. तुकोबारांनी त्याच्या हातात तो कागद दिला. आणि तो सामान्य नव्हता, तो मोहरांनी भरलेला तो नारळ महाराज घरी जाऊन फोड सांगितलं. तुकोबारांनी सगळं माहिती काय आहे त्याच्यात. त्यांनी घरी जाऊन नारळ फोडला. आणि मग अख्ख्या गावात तीच चर्चा, कोंडाजीला तुकोबारांनी नारळ दिला. मग गर्दी वाढली कोणाकडे. ज्ञानोबारायांचं काम झालं, बाजारात आणलं तुकोबारायांना. मग त्याच्यानंतर लोकांचा क्षोभ थोडासा कमी झाला. आणि दुसरं म्हणजे छत्रपती शिवरायांकडे तो कोंडाजी जायचा. मग तिथं त्याने संस्कृत मध्ये पुराण सांगितलं. का फक्त ते 11 अभंग वाचले म्हणून. मराठी भाषेतले 11 अभंग ते त्या कोंडाजी ब्राह्मणाने वाचले. आणि त्यांनी कसलं पुराण सांगितलं, संस्कृत मधून पुराण सांगितलं. आणि ती छत्रपतींकडे सांगितलं. ही बातमी जेव्हा गावोगाव पसरली तेव्हा तुकोबारायांकडे सर्व प्रकारची लोक येऊ लागली. म्हणजे ज्ञानोबारायांचं कार्य झालं. आणि ते अभंग त्यातला दुसऱ्या क्रमांकाचा अभंग आहे महाराज. हे अभंग सामान्य शेवटच्या क्रमांकाचा अभंग आहे, सामान्य नाही. असून आम्ही पायवारीमध्ये या एक अभंगाचं चिंतन करतो प्रत्येक वर्षी. तर असा भाव स्फुरला पटला तर घ्या, असं काय नाही. माझं काही सांगत नसतो, पण एवढं सांगतो फक्त एक वाक्य. माझं काय आहेच नाही माझ्याजवळ. हे 11 अभंग तुकोबारायांनी कोणत्या योजनेने दिले होते, त्याला विद्वान आणि श्रीमंत करण्याकरता. जर आपल्यालाही वाटत असेल विद्वान व्हावं, खरं ज्ञान प्राप्त व्हावं, आणि आपल्याला वाटत असेल आपल्याला श्रीमंती प्राप्त व्हावी, तर या 11 अभंगांचा जो नित्य पाठ करेल त्याला शीघ्र गतीने श्रीमंती आणि शीघ्र गतीने विद्वत्ता प्राप्त होईल. विठ्ठल विठ्ठल. आपल्यासाठी डोह प्रकरणासाठी नाही, तो आपल्यासाठी. धरणेकरी प्रकरण धरणेकरासाठी नाही, तो आपल्यासाठी आहे. ते फक्त निमित्त मात्र त्यांनी सगळी प्रकरणं रचली. ती अभंग आपल्यासाठी आहे. आणि त्यातला शेवटचा अभंग आहे. आणि त्या अभंगामध्ये ज्ञानोबारायांचं वर्णन करतात अभंगाच्या पहिल्या चरणात. Oh
द्वारे सोन्याचा पिंपळ अंगे ऐसे बळ रेडा बोले जगद्गुरु तुकोबाराय विश्वमावले ज्ञानोबायांना सांगतायत पर्याय देतात ज्ञानियांचा गुरु राजा महाराजमध्ये आणि याच्यामध्ये ते धरणे करायला सांगतायत ज्यांच्या द्वारात सोन्याचा पिंपळ आहे आणि अंगे ऐसे बळ रेडा बोले जे रेड्याला वेदीत बोलू शकतात आणि अंगात असं बोले मला खरं म्हणजे घाम फुटलंय आणि माझे काय वाक्य होतील ते काय सांगता येत नाही ते हनुमान महाराजांचा दबाव आलाय द्रोणागिरीच माझ्या डोक्यात आला 10 मिनिटात ते दगड पडले माझ्या डोक्यात अशी सवय नाही मला कारण की ती संस्थेत बसलो नाही ना आपण जो मला संस्थेत 40 मिनिटात ओळखता येतं आपल्याला 2.5 ते 3 तास लागतात म्हणजे सगळी तुमचीच कृपा आहे माझं मोठं पण नाही त्याचा दगड पडला जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ ते धरणे करायला सांगा तुला श्रीमंत बनायचंय आणि तुला विद्वान बनायचं तर ते रेड्याला वेदित करतात आणि श्रीमंत बनायचे त्यांच्या दारात काय सोन्याचा पिंपळ आहे तू श्रीमंत होशील आणि आता जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळाचे 2-4 अर्थ आपण 10 मिनिटाच्या आत पाहणार आहोत जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ कोणी म्हणेल काय ऐश्वर्य आहे त्याच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे म्हणजे लंकेत काय होते सोन्याची घर किती होती सप्त कांचनाची शुद्ध कांचनाची 1 कोटी घरे काश्य आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी तिथं 7 कोटी यांच्या दारात काय एक आणि तो पण सोन्याचा पिंपळ म्हणजे काय ऐश्वर्य शंका अशी आहे की एक पिंपळाचं झाड आहे मग त्यांनी रावणाकडे जायला पाहिजे तुकोबारांनी काय सांगायला पाहिजे बाबा लंकेत जा तिथं 7 कोटी घरं काय आहेत सोन्याचे तू ज्ञानोबारांकडे जावं नको असं न सांगता त्याला ज्ञानोबारांकडे जर पाठवत असतील तर ते ऐश्वर्य काहीतरी वेगळं आहे दारात सोन्याचा पिंपळ सांगितलंय दारात काय असतं फ्लॅट वाल्यांना नाही करणार घरचे ज्यांच्याकडे घर आहे आणि त्याचा जो दरवाजा आहे त्याला कळेल गावातल्या घरातल्या लोकांना कळेल दारात काय असते आपल्या तुळस दारात समोर असते आणि कचरा दारात असतो उकिरडं असतं आज उकिरडं काही झालं का खिडकीतून टाकतो आपण काही झालं की लगेच दारातून असं टाकतो तुळस अगदी समोर असते 10-15 फुटावर विस्तीर्ण घरात उकिरड्यावर आपण काय टाकतो कचरा तसा तो पिंपळ कचऱ्यासारखा आहे बाहेर कोणी सोडताना ठेवतो का तुम्ही तुमचे गंठण तुमच्या चैनी तुमच्या अंगठ्या अजून काय काय म्हणतात त्याला ब्रेसलेट अजून मला सगळे नाव माहिती नाही पण ती सगळे आपण दारात ठेवतो की कपाटात त्याच्यामध्ये पण आतल्या लॉकर मध्ये दारात पण ठेवतो का सोनं ज्ञानोबारांच्या दारात सोनं आहे हे बाहेरचं वैभव झालं आतलं वैभव कुछ और है ते पण धन ठेवतात कपाटात नाही महाराज हृदयाच्या कपाटात त्यांच्या धन आहे काय
अख्खा सोनं बनवला जगाचा मालक, जगाचा पिता, तो हृदयात आहे महाराज. आणि म्हणून आज घरामध्ये परमात्मा आहे, सुवर्ण कांतीचा परमात्मा आत आणि सोन्याचा पिंपळ बाहेर, असं त्यांचं ऐश्वर्य. जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ एक भाव पाहिला आपण. दुसरा जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ म्हणजे नेमकं काय? ज्यांच्या दारात सोनं आहे, संत सोन्याला किंमत देत नाही, हा दुसरा अर्थ आहे. ज्ञानोबारायांनी सुंदर वर्णन केले, परमात्म्याने सांगितले ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कुटस्थो विजितेंद्रिया युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकांचन. 6व्या अध्यायामध्ये 8व्या श्लोकामध्ये, मला वाटते 7व्या 8व्या श्लोकामध्ये ज्ञानोबाराय सांगतात, महाराज एक 2x2चा असा एक गोळा फुटाचा सोन्याचा पडलेला आहे, तेवढ्याच आकाराचा दगड पडलेला आहे आणि तेवढ्याच आकाराचा शेणाचा, आपण काय म्हणतो त्याला, एक गोवरी पडलेली आहे. तर तुम्ही काय स्वीकाराल? शेणाचा एक ठोकळा आहे 2-2 फुटाचा, तेवढाच ठोकळा दगडाचा आहे, चांगला संगमरवराचा आहे, आणि तेवढाच ठोकळा सोन्याचा आहे, काय स्वीकाराल? वा, जवळून उत्तर आले की बरं, सोन्याचा स्वीकारणार आपण. आणि संत कोणताच स्वीकारणार नाही महाराज. समलोष्टाश्म कांचना, त्यांना दगड आणि सोनं हे सारखंच असतं. देखे सोन्याचे निखळ, मेरू ऐसने ढिसाळ, मातीचे ठिपळ, सरसेची माने. देखे सोन्याचे निखळ, निखळ म्हणजे शुद्ध सोन्याचं. आणि कोणतं कॅरेट म्हणतात त्याला? 24 कॅरेट सोन्याचं पर्वत. मी तर ठोकळा सांगला, ज्ञानोबाराय पर्वत सांगतात. देखे सोन्याचे निखळ, मेरू पर्वत, सर्वात उंच पर्वत. मेरू येसने ढिकाळ, मातीचे ढेकुळ, मातीचं ढेकुळ, सरीसेची माने, त्यांना ते मातीचं ढेकुळ आणि तो सोन्याचा पर्वत काय म्हणतात ते? पाहता पृथ्वीचे मोल थोडे, ऐसे अनर्घ्य रत्न चोखडे, देखे दगडाचे ने पाणी निचाडवायचा. पाहता पृथ्वीचे मोल थोडे, पृथ्वीपेक्षा मौल्यवान अशी रत्न, असा त्याचा अर्थ आहे. पाहता पृथ्वीचे मोल थोडे, ज्या रत्नांच्या पुढं कसा काय गुंड आहे तुमच्याकडं? 5-10 लाख 50 लाख ह्यो गुंट्याचा झाला. असे काय 40 गुंट्याचा एकर होतो म्हणतात ना. आपल्याला काय त्यात कल्पना नाही, जास्त कधी व्यवहारच नाही केला त्यातला. अशी एकर अख्ख्या नवी मुंबईची किती स्क्वेअर, इथं तर स्क्वेअर फुटवर विषय, कितीतरी एकर नवी मुंबईची असेल, इथं रायगड जिल्ह्याची कितीतरी एकर, अशी महाराष्ट्राची किती एकर आणि अख्ख्या पृथ्वीची किती एकर. अख्खी एकर जमीन विकली, अख्ख्या पृथ्वीला विकली तरी एक हिरा येणार नाही. ऐसे पाहता पृथ्वीचे मोल थोडे, ऐसे अनर्घ्य रत्न चोखडे, देखे दगडाचे निपारे सरसे माने. ते दगड आणि ती पृथ्वी आणि ते रत्न हे काय म्हणतात, ते सारखे मांडतात. म्हणजे संत सोन्याला की सोने रूपे आम्हा मृत्तिके समान माणिक पाषाण खडे जैसे सोन्यानी माती आम्हा समान चित्ती सोड
आणि माती आम्हाला सारखी आहे. ज्ञानोबा 14व्या अध्यायात म्हणतात की नाही, म्हणून तयाचे ठाई शेना सोनिया विशेष नाही, रत्नागुण्या काही नेनिजे भेदू. ते रत्न दिलं काय, शेण दिलं काय आणि सोनं दिलं काय ते त्याच्याकडे पाहतही नाही. मग आशांच्याकडे हा कोण काय व्हायला गेला, धनवान. जे रत्नाकडे पाहत नाही, सोन्याला किंमत देत नाही आणि आशा ज्ञानोबायांकडं तो काय व्हायला गेला, धनवान. म्हणून तुकोबा त्याला सांगतात, अरे जयाशे द्वारी सोन्याचा बिंबळ, ते सोन्याला महत्व देत नाही, असा दुसरा भाव आहे. विठ्ठल सोन्याला किंमत नाही. महाराज पंढरपुरामधला इतिहास आहे. जळोजी आणि मळोजी दोन भाऊ राहत होते. मंदिरातच राहायचे, मंदिरातच खायचे, मधु घरी मागायचे. एकदा श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी संपूर्ण पंढरपुराला पंगत दिली. आत्ताचा इतिहास आहे. संपूर्ण पंढरपुराला पंगत दिली. आता पंगत देणारा विचारतो, कोणी राहिले का जेवायचं, कोणाला काय बाकी आहे का. त्यांनी विचारलं कोण बाकी आहे का, त्यांनी सांगितलं दोन भाऊ बाकी आहेत. कोण, जळोजी आणि मळोजी. म्हणे मग त्यांना जेवायला बोलवा. म्हणे ते मधुकरी शिवाय खात नाही. मग काय करायचं म्हणे. म्हणे त्याला धन देऊ. मला रत्नांनी भरलेली ताट घेऊन गेले. त्याने सांगितलं महाराज ते धनाकडं, पण छत्रपती श्रीमंत पेशवा महाराज ऐश्वर्य होतं. गेले पांडुरंगाच्या मंदिरामध्ये. जळोजी मळोजी झोपले होते. त्यांच्या पायथ्याला महाराज दोन सोन्याच्या मोहरांसह हिऱ्या रत्नांची ताट, अशी दोन 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 ताट पायथ्यावर सजून ठेवली. लख्ख प्रकाश पडला. जळोजी पाठी उठले. 4चा भजनाचा नियम, 4ला भजन चालू करायचं म्हणजे चालू करायचं. मंदिरातच राहायचे ते पांडुरंगाच्या. 4 वाजता उठले आणि पाहिलं, अरे अरे राम 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 राम. काय दिसले समोर, महाराज हिरे माणिक मोती पाचू पोळं, अजून काय नीलम, काय नसेल नसेल ते सगळं नवरत्न सोनं. आणि लगेच मळोजी उठ, कोणीतरी शौच करून गेलाय. काय सांगितलं, शौचात बसून गेलाय, खापरान म्हणे. मला मळोजीने खापरा आणली आणि त्या खापरामध्ये आम्हाला लहान मुलांनी जर घरामध्ये शौच केलं, आपण काय करतो, पूर्वी खापरात भरायचे, खापरातच भरायचे ना. मग ते खापरात भरल्या सगळ्या मोहरा, सगळे ते रत्न आणि उकिरड्यावर म्हणजे महाद्वारामध्ये फेकून दिल्या म्हणे आणि जोरात काढले. काही कळत नाही, लोकांना अक्कल नाही, कुठेही शौचास बसतात म्हणे. पेशवा लांबून पाहत होते, हात जोडले, नमस्कार केला आणि परत गेले. म्हणजे संत सोन्याला किंमत देत नाही, असं तुकोबारांचा भाव आहे. दयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, ते काय सोन्याला महत्व देत नाही. तिसरा भाव असा की मला आपणही आनंदीला जातो. आपल्याला काय दिसतं तिथं, काय दिसतं, पिंपळ सोन्याचा पाहणारे लोक आहेत. आजही सोन्याचा पिंपळ सोन्याचाच दिसतो. मग आम्हाला का दिसत नाही, कारण की आम्हाला अजून शेण वेगळं दिसतं, दगड वेगळा दिसतो आणि रत्न. ज्या दिवशी सोने आणि माती आम्हा समान आहे चित्ती, ही अवस्था आपल्याला प्राप्त होईल, त्या दिवशी पिंपळ सोन्याचाच आहे आणि तो सोन्याचाच दिसेल. माझा इतिहास आहे. पंढरपूरची पांडुरंगाची मूर्ती ज्या राजाने नेली, राम राजा, त्याने नेली नाही तर आता आपल्याला ते दिंड्याचे मुक्काम वाढले असते. कानडा राजा पण तिकडे जावं लागलं असतं. विद्यानगरचा राजा मग त्याच्याकडे एक सदग्रस्त पंढरपुरातला गेला, भिक्षा मागितली. तो पूजा करत होता. राजाई देवी त्याचा आराध्य दैवत. राजाईची पूजा चालू होती. तो म्हटलं थोडा वेळ थांब. हा पंढरपूरचा ग्रहस्थ मधुकरी मागायला गेला. राजा पूजा आटोपल्यानंतर त्यांनी काय द्यायची ती चिठा दिली आणि त्याच्यानंतर त्याला विचारलं, काय रे, आमच्या राजाईचं वैभव काय औरच आहे, आमची राजाई काय औरच आहे, असं सांगितल्यानंतर तो म्हणाला, सहज म्हणाला की तुम्ही अजून पांडुरंग परमात्मा पाहिला. काय म्हणा, पांडुरंग परमात्मा पाहिला नाही असं जेव्हा म्हणाल तेव्हा राजाला राग आला. म्हणजे काय वैभव, अरे म्हणे अख्खी नगरी सोन्याची आहे आणि प्रत्येक नगरीमध्ये प्रत्येक घरावर प्रत्येक दारावर प्रत्येक भिंतीवर नवरत्न आणि स्वतः विश्वकर्म्याने निर्माण केले
झाली. असा कोण बोलला? तो सद्ग्रस्त. कोणा? ते रामराजाला. महाराज त्याने सांगितलं जर तू बोलतो ते खरं झालं नाही तर तुला फासावर देईन. महाराज आली दिंडी पंढरपुरात. हा इकडे प्रार्थना करू लागला, देवा बोलून तर गेलोय, नगरी सोन्याची आहे. महाराज रुक्मिणी यायचं मला चिंता पडली. महाराज हे पंढरपूरच्या वेशीवर आहे. अख्खं नगर पिवळं धमक, अख्ख्या नगर पिवळं धमक आणि लख प्रकाश, हिरे माणिक मोती सगळ्या घरांवर दिसू लागले. आणि राजा म्हणे खरोखर सोन्याची नगरी. हा म्हणे तुम्हाला दिसते? म्हणे हो. म्हणे देवानी लाज राखली. आला पुढे महाद्वारात आला. महाद्वारात काय नामदेवबाईंचं दर्शन घेतलं, चोगोबाईंचं दर्शन घेतलं आणि आत निघाला. आज महाराज याचा आराध्य काय होतं? राजाई देवी. महिपती बाबांनी छान वया टाकल्या. 43-44 वाद्य असेल. पूर्वी मी अनुक्रमणिका सगळी म्हणायचो इथे पूजेच्या पाठात, पण आता ते काय सगळं अवघडच झालंय. सगळ्या संतांची नावं येतात म्हणून आपला असा भाव सगळी अनुक्रमणिका म्हणायचो प्रत्येक विजयाची. परंतु आता ते होत नाही. 43-44 सगळा तिथं आसपास आहे हा अध्याय. आला आणि पाहते तर राजाईच्या हातात झाडू. आप पार्टी नव्हती ती, पण झाडू मारत होती. मग आणि इकडं अरे म्हणे जगाचा बाप तू, हा देवांचा इंद्र चंद्र महेंद्र सगळे तर लाईनीत मारा. सर्वांची दाटी पुढे जोडवणे हाताने आपली आराध्य असलेली राजाई देवी झाडू मारते. असं जेव्हा दिसलं तेव्हा त्याने पांडुरंगाची मूर्ती तिकडे घेऊन गेला. पांडुरंगाची आपल्या पांडुरंग महाराजांची कृपा झाली आणि मग त्यांनी तो पांडुरंग परमात्मा पुन्हा पंढरपूरला आणला. मला असा इतिहास आहे. मला सांगायचं एवढ्या रामराजाला सगळी नगरी कशी दिसली? सोन्याची दिसली. तसा बऱ्याच जणांना पिंपळ सोन्याचाच आहे आणि सोन्याचाच दिसतो. तुकोबारांचे अक्षर खोटी नाहीत. हा तिसरा भाव आहे. विठ्ठल विठ्ठल. शेवटचे 2 भाव 0 मिनिटात भाऊ. 2च भाव. तर भाऊ सांगितले पाहिजे. सोनाकार कार महाराजांनी सोना सांगितलं, थोडासा सोना सांगितलं पाहिजे. सगळा सोन्यासारखा कार्यक्रम आहे हा. 4था भाव असा आहे मला सोन्याचा पिंपळ. सोन्याचा पिंपळ म्हणजे काय? तर दुसरं तिसरं काही नाही. ज्ञानोबा कोणाचे अवतार आहेत? महाविष्णूचा अवतार. लोकले ज्ञानजगी ईद नेणती कोणी अवतार. जर ज्ञानोबा महाविष्णूचा अवतार असतील, ज्ञानोबा जर पांडुरंग परमात्मा असतील तर त्यांच्यासोबत कोण असली पाहिजे? लक्ष्मी असलीच पाहिजे. मग अश्वत्थ दुसरा तिसरा कोण नाही, महालक्ष्मी आहे. समाधीमध्ये हे वर्णन आलंय. समाधी आता गाठ्यामध्ये समाधी महिमा प्रकरणात अभंग आलाय आणि कराडफेर मालिकेमध्ये समाधी प्रकरणातच हा अभंग आहे. द्वारे सोन्याचा अश्वत्थ नित्य पूजलिया स्वस्त लक्ष्मी न संडे तयास आरती पूर्ण होती. समाधी महिमा वर्णन केलं. काय सांगितलं? ती लक्ष्मी सांडत नाही का? तर ती स्वतः लक्ष्मीच आहे ना. अश्वत्थाला प्रदक्षिणा मारली, अश्वत्थाला नमस्कार केला. 4 गुरुवार मार्गशीर्ष लक्षात ठेवा. उद्यापन तिथंच करायचं. कुठं? आळंदीला दयाशीद्वारे लक्ष्मीचा पिंपळ. सोन्याचा ती लक्ष्मीच आहे आणि ती लक्ष्मी न संडे तयास आरती पूर्ण होती. जी इच्छा असेल तो पिंपळ पूर्ण करतो म्हणजे ती साक्षात लक्ष्मी आहे. हा 4था भाव आहे. विठ्ठल विठ्ठल. शेवटचा भाव सांगून संपवायचा आपल्याला सेवा. 5वा भाव असा कधी कधी लक्षार्थ लागत, वाच्यार्थ लागत नाही, शब्दार्थ लागत नाही, तेव्हा लक्षार्थ घेतला जातो. महाराजांनी एक अर्थ काल सांगितला. सोनं म्हणजे मौल्यवान वस्तू. मौल्यवान. अजून एक त्याचा अर्थ सोनं म्हणजे सुख. सोनं म्हणजे सुख. अनेक प्रमाणे चित्त समाधाने तरी विष वाटे सोने. चित्त जर समाधानी असेल तर विष पण सुखी वाटतो. आता इथं विष हा दुःखासाठी वापरलाय आणि किंवा काल महाराजांनी अभंग सोनियाचा दिवसाजी अमृते पाहला. सोन्याचा दिवस म्हणजे पिवळा धमक दिवस असा त्याचा अर्थ. मौल्यवान दिवस किंवा दुसरा अर्थ सुखाचा दिवस. काय सुखाचा दिवस आहे? नाव घेत होतो पण आता घेता घेता तो काय व्हायला लागला? आवत इव मे शीघ्र. श्रीमद भागवत सांगते. नारद म्हणतात आता
काय नाव घेतला नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जग जेठी अशी अवस्था झाली. म्हणजे सुखाचा, आता सोन्याचा अर्थ जर सुख केला तर पिंपळाचा अर्थ काय? पिंपळाचा अर्थ असा आहे, पिंपळाला काय म्हणतात होता? आता आपण प्रमाण म्हटलं द्वारे सोन्याचा अश्वत्थ. अश्वत्थ म्हणजे ऊर्ध्वमूल अधशाखम अश्वत्थम प्राहुरव्यम छंदांसी यस्य पर्णानि असंवेद सवेदनी. तरी श्रवणे जेव का तिथं सांगितलंय काय? अश्वत्थ म्हणजे नावे, पिंपळ म्हणजे स्वभावे, अ म्हणजे नाही, स्वस्थ म्हणजे उद्यापर्यंत. जो उद्यापर्यंत राहत नाही त्याला अश्वत्थ म्हणतात. आणि ज्ञानोबरांनी तर अनेक ओव्या दिल्यात. जैसा न लोटता क्षण मेघ होय नाना वर्ण, काय भिजून असे संपूर्ण निमेश्वरी. मेघ नाना आकार घेतो, वीज क्षणात नष्ट होते, तसा हा सरतो. त्याचं नाव काय? संसार. त्याची मूळ वर आणि शाखा खाली. म्हणजे अश्वत्थ या शब्दाचा अर्थ काय झाला? संसार. म्हणजे सोन्या शब्दाचा अर्थ काय केला? सुख. ज्यांच्या दारात गेल्यानंतर संसार सुखाचा होतो त्याला म्हणायचं जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. आता तो सुखाचा कसा होतो? संसार सुखी होतो का? त्याच्यामध्ये वेदांतामध्ये अनेक सांगितलेले वाद, अजातवाद, आरंभवाद आणि विवर्तवाद, 3 वाद. त्याचे 12 दृष्टांत आहेत, ते आता आपण सांगायचे नाहीत. पण ज्ञानोबा सुखी कसे करतात तर अजातवाद सांगतो संसार नाहीच, मृगजळ नसतच, शशशृंग नसतच, खपुष्प नसतच, आकाशाची फळं पाहिलेत का तुम्ही? नाही, तसा संसार नाहीच. पण हे ज्ञान कोण देतं? ज्ञानोबा आहे. विवर्तवाद काय सांगतं? रज्जू सर्पाकार भासिले जगदंब. एखाद्या दोरीवर साप भासावा तसे त्या दोरीचं ज्ञान करून देणार त्याला काय म्हणतात? अध्यात्म ज्ञान. ते अध्यात्म ज्ञान ज्ञानोबा देतात, कारण की ते ज्ञानियांची शिरोमणी आहेत. म्हणजे विवर्तवादही ते नष्ट करतात. आणि आरंभवाद सोनियाचे मणी केले, ते सोनियाचे सुती गुंतिले, तैसी म्या जग धरिले सवाई या मंत्री. अनेक ओव्या, अनेक प्रमाण आहे. म्हणजे हे जग कोणातून निर्माण झालंय? देवातूनच निर्माण झाले. कणाकणात कोण आहे? देवच आहे. हे ज्ञान ज्ञानोबा राय नुसते दरवाजात उभं राहिलं की करून देतात. म्हणजे आपला संसार सुखाचा करतात. दुसरी एक अशी शंका येते, सुखाचा अख्ख्या जगात जर करायचं तर तेवढं सुख वाटायला त्यांच्याकडे पाहिजे का नाही? एखादी वस्तू वाटायची तर सगळ्या कलाकारांना दक्षिणा द्यायची, पण तेवढा जमा पाहिजे का नाही आपल्याकडे? आता इथं सगळं नेतृत्व चांगलं आपल्या धनाजी महाराजांचं, सगळं बाळारामजी पाटील असतील, आमचे बबनदादा असतील, अशी मोठी मोठी माणसे या सत्ताला मागं खंबीरपणे उभी आहेत. म्हणून काय अडचण नाही, कमतरता नाहीये. परंतु मग ज्ञानोबांना अख्ख्या जगात सुख वाटायचंय, तेवढं सुख त्यांच्याकडे पाहिजे का नाही? तर तेवढं सुख नाही. महाराज सुखाचा कारखाना म्हणजे ज्ञानोबा आहे. तुका म्हणे संत सुखाचे सागर मना निरंतर. आणि म्हणून ते ज्ञानोबांच्या दरवाजात गेल्यानंतर ते आपला संसार सुखाचा करतात. आणि त्यांच्याकडे जे सुख आहे ते आमाप आहे. मागुताशी उरे धनी अनेकांशी पुरे, गातला दुकान देती आली असी दान. आणि ते सुख देण्याकरता ते काही किंमत घेत नाही. फक्त काय पाहिजे? परी पाये बीज शुद्ध रंगी. आणि जयाने गाती मुक्तीची गवांदी मेळविली मांदी. आता ही वांदी या सगळ्या सप्ताह कमिटांनी आदरणीय भंडारदात्या कराडकर असतील, चंद्रशेखर महाराज देगलूरकर असतील, प्रकाश महाराज जमनगाळ असतील, हे सगळे आदरणीय परमार्थातले सगळे आदवर्य मंडळी या ठिकाणी रोज कीर्तनाला आहेत. फक्त आजच छोटस फुल आहे, सगळे मोठेच आहेत. फक्त आज ते कसे हार असला मोठ्या मोठ्या फुलांचा का भर म्हणून एखादा छोटा घालावा लागतो, त्याच्याशिवाय तो हार शोभत नाही. तसं आज छोट आहे. बाकी सगळी ही मांदी वैष्णवांची मांदियाळी आणि गरजेची असते महाराज. वैष्णवांची मांदियाळी का महाराज? इतकं हृदयद्रावक प्रसंग ज्ञानोबांनी भोगलं म्हणून मांदियाळी मिळवली. महाराज तुमचं म्हणणं किती खरं असलं तरी समाजात कशाला किंमत आहे? बहुमताला ज्ञानोबांचं सगळं म्हणणं लहानपणापासून खरं होतं. विठ्ठल पंतांचं सगळं म्हणणं लहानपणापासून खरं होतं. पण या जगाने महाराज काय अन्याय केला ज्ञानोबांवर. महाराज ज्ञानोबांना
माधुगिरी मागितली असे लगेच बरेच लोक सांगतात माधुगिरी मिळू दिलं नाही, विसोबा केसराने त्याच्यामध्ये काय टाकले, धूळ टाकली, चिखल टाकला, पण ज्ञानोबाऱ्यांना महाराज दूधही मिळवून दिलं नाही. विठ्ठल विठ्ठल आपली आई आहे, जी माता आहे, तिला आपण पोषक आहार देतो. बाळंतपण झाल्यावर या समाजाने ज्ञानोबाऱ्यांच्या आई वडिलांना तिच्या टिकून दिलं महाराज. विठ्ठल आता काळजी घेतली जाते. पोषक आहार अंगणवाडीतून पुरवला जातो. का स्तनात दूध यावं म्हणून ज्ञानोबाऱ्यांच्या आईला पाण्याच नव्हतं, ज्ञानोबाऱ्यांनी दूध मिळू दिलं नाही. मोठे झाले तेव्हा माधुकरी मिळू दिली नाही. असे ज्ञानोबा आणि हे का आले होते मग आपल्या सुद्धा करता त्यांनी ओळखलं आणि मग मिळविली. त्यांनी ओळखलं की 4-5 महाराज जवळ असतील तर लोक बोलणार नाही, तर नावं ठेवायला अनेक लोक आहेत महाराज. कितीतरी प्रसंग मी स्वतः बघलेला आहे, आता सांगण्यासारखा नाही, कारण की खरा असतं तरी मांडतो कोण, बहुमताला किंमत आहे. म्हणून मिळविली मानली वैष्णवांची तुका म्हणे तेथे सुखा काही होणे, हे समाधाने चित्ताच्या विडोपार कुमार.
भजनातच आनंद आहे मला, हेच सार आहे. आपण प्रस्तावना पाहिली, भजनच सार आहे. आणि खरं म्हणजे हाच प्रसाद परमात्म्याकडे आपण मागायचा आहे आणि तो प्रसाद परमात्मा आपल्याला देईल. कारण की आयतं ताट आदरणीय आमचे धनाजी महाराज पाटील यांच्या नेतृत्वाने अजयजी असतील, आमचे मोहन शेठ असतील, त्याच्यानंतर आमचे मच्छिंदर महाराज, सर जयेश महाराज, हेमंत महाराज, उसाटणेकर, सर्व मंडळी, आमचे दादा पण आहेत, दादा आहेत, बाळाराम पटेल, सर्व मंडळींनी माझं वर्ष जास्त झाला अट्टहास करून हे सगळं उभं केलंय. हा भजनानंद आपल्या पदरामध्ये टाकलेला आहे. आणि खरं म्हणजे आपल्या परिसरावर सर्व महात्म्यांची कृपाच आहे. वामन बाबा, सावळाराम बाबा, आपामाऊली, राजाराम महाराज, त्याच्यानंतर आमचे वामन बाबा भोईर आणि सगळे परिसर महाराज, बाळाराम महाराज असतील, तांबेकर आणि विश्वनाथ बाबा असतील, अनेक महात्म्यांचा सद्गुरूंचा हा कृपा प्रसाद आहे. कारण की काल जगद्गुरु आपल्याला म्हटले सगळे संतांच्या पुण्याईचा प्रसाद आहे. आणि मानवने जो करण्याचे वो आप कर रहे, हे जगद्गुरूंचं कालचं वाक्य. मानवाने जे केलं पाहिजे आणि ते आपण करत आहात. मृदंगाचार्य उभे, पुन्हा पुन्हा त्यांना धन्यवाद. सर्व श्रोतृवृंदांच्या चरणावर नतमस्तक होतो. सगळे टाळकरी, सगळे गायनाचार्य, सगळे महाराज मंडळी, सर्व महिला वर्ग, सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि माझ्या वाक्पुष्पाला विधान देतो. बोलिलेले गुरे वेडी वाकडे उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. 2 मिनिटं भजन होईल. सर्वांनी उभं राहायचं. 3 भजन होतातच. 2 मिनिटं फक्त होईल. ज्ञानेश्वर माऊली भजन होईल आणि लगेच रामकृष्णाची एक 2 ज्ञानेश्वर माऊली जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, 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 जय राम कृष्ण Hare